आतापर्यंत तुला सरप्राईज भेटलंच असेल, बट अजून खूप काही आहे. अँड तू नेहमी बोलतेस की तू असं थँक्यू का म्हणत नाहीस, तुला काही वाटत नाही का वगैरे. सो असं काही नाही आहे, मी जास्त एक्सप्रेस नाही करू शकत, हे तुम्हाला पण माहिती आहे. आत्ता पण मी तुझ्यासमोर काय बोलू शकणार नाही, म्हणून मी आत्ताच एक साथ सगळं थँक्यू बोलते. सो थँक्यू, तू मला इतकं सपोर्ट करते, इतकं समजून घेते. मम्मीपेक्षा जास्त एक बेस्ट फ्रेंड आहेस तू माझी. तुझ्यामुळे मला कधीच एका फ्रेंडची कमी वाटली नाही. तुला म्हणजे माझ्याकडे बघूनच समजतं की मला काहीतरी झालंय का, आणि तुला ते कसं काढून घ्यायचं हे पण चांगलंच माहिती आहे. सो म्हणून मी काही लपवूच शकत नाही तुझ्यापासून. आणि तो प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवते मी जी पण सांगते ती. म्हणजे इफ सपोज मी बोलले की मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला असा लुक करायचा आहे, मला बड्डे असा करायचा, सो ती प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवून तू तशीच करते आणि तेवढे एफर्ट्स घेते. फ्रँकली सांगायचं तर कुठला मुलगा पण इतकं करणार नाही, इतके एफर्ट्स नाही घेणार. आणि तुम्ही सगळे मला जसं ट्रीट करता त्याच्यामुळे माझी अपेक्षा आता इतके वाढलेत की मला नाही वाटत कोणी ते पूर्ण करू शकेल. सो थँक्यू आणि लव्ह यू. सोनी, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज तुझा वाढदिवस आहे, त्याबद्दल तुझ्याबद्दल बोलावं किती हे फार कमी आहे, कारण की तू सर्व गुण संपन्न आहे. कुठलीही अशी गोष्ट नाही की ती तुला जमत नाही. तू सर्वांचं बरोबर मिळून मिसळून, सगळ्यांना खाऊ पिऊ घालून आणि सगळ्यांना आनंदी ठेवून स्वतः मात्र काही न खाता फिट राहणारी व्यक्ती म्हणजे तू. 20 वर्षापासून तू जी मला सुखदुःखात साथ दिली, अशीच साथ यापुढेही तुझी मला मिळत राहू. तुझ्या पुढील आयुष्यात सुख समाधान येऊ हीच माझी इच्छा, आणि तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची स्वामी मला बळ देऊ. हॅपी बर्थडे मम्मी. मी दिवसातून इतके वेळा खातो पण तू माझं कधीच कंटाळा करत नाही आणि मला खायला बनवून देती. पप्पा मला ओरडतात की फोन नको घेऊ, तरी तू मला फोन देती. आणि तू सकाळी माझा टिफिन बनवती, मला सोडे येते बसपर्यंत आणि मला उठवते. तू नसते तर मी स्कूलला गेलो नसतो. तू माझी बेस्ट मम्मी, म्हणून थँक्यू आणि हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कविता. तुझ्या करता किती बोलवा काय बोलवा तरी कमीच पडल. स्वभावाने मन मिळावे, सगळ्यांना धरून राहते, सगळ्यांना आनंदात ठेवते, मला बी ठेवते, याच्यातच मला आनंद आहे. तुझं वर्ष सुखाचं आनंदाचं जाऊ दे, पुढच्या बर्थडे पर्यंत मी सुखाची राहू दे. आणि घरची हसरी लक्ष्मी आहे, तिला करून आणल्यापासून सगळं चांगलंच झालं. दोन्ही पोरांचे माझ्या लग्न झाले, काय टेम्परवारी होते परमनंट झाले. भाड्याच्या घरात राहत होतो आम्ही, तर त्यांचे स्वतःचे 2-2 रूम झाले. अशी हस्ती लक्ष्मी आल्यापासून आमचं चांगलं झालं. दोन्ही मुलांना 2-2 मुलं झालेत. याच्यात मला लय आनंद आहे. दोन्ही घरं आनंदात आहे, ती पण आनंदात आहे. एवढंच पाहिजे मला की सगळे आनंदात राहावा, ती पण राहावा आणि तिला उदंड आयुष्य परमेश्वर द्यावा. तिच्या मागं अशी सगळ्यांची साथ असू द्या. 2 मुलं आहेत माझे बहिणीचे, सुना आहेत, त्यांनी पण असं लक्ष ठेवायचं, आनंदी ठेवायचं. अशा या लक्ष्मीला उदंड आयुष्य राहो. हॅपी बर्थडे टू माय फेवरेट पर्सन नानी. आता तुझ्याबद्दल काय बोलू, म्हणजे जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. म्हणजे तू म्हणजे मला मम्मी काकू त्या दोघी आहेत तसंच तू सुद्धा आहेस. म्हणजे आता मी सांगू नाही शकत की मला किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीत लिटरली मलाच नाही, आमच्या तिघांना पण तू लागते की इथं जायचं नानी पाहिजे, तिथं जायचं नानी पाहिजे. म्हणजे तुला आणलंय नानी, पण आमचं असं होतं की नानी तू आलायस तर ठीक आहे, पण पहिलं आमची नानी कुठे. आमचं प्रत्येक वेळेस असं असतं की नाना आला ना, आम्ही नानीकडे नाही, नानी तू कुठे, आमचं असं असतं. आम्हाला जीव लावत आली लिटरली. तू तर मला लहानपणी सांभाळलेस, म्हणजे
काय म्हणू आता की मला मेकअपची आवड तर म्हटलं तर तुझ्याकडूनच लागली असं समजू, कारण की तूच मला नेलपेंट लाव, माझे केस बांध, तो पण खूप फनी वाला तू बांधत होतीस मला केस माझे. परत मी काळी होते लहानपणी खूप जास्त, त्यामुळे तू बळच मला पावडर लावून गोर करत होतीस, जे की नाना म्हटलं तू खूप काळी होतीस, पण तू मला ट्राय केलं चांगलं ठेवायचं. हॅपी बर्थडे सोनी. माझी पोरीच्या बर्थडे आहे. माझ्या पोरीचं खूप परिणाम आहे. माझी पोर खूप माया लावती. माझी पोरीचा खूप मायामध्ये जीव आहे. सगळ्यांना माया लावती, भाऊला, भाषाला, बोजायला, नणंद बोजाया बहिणींसारखं राहता. खूप आनंद वाटतो मला. सगळ्यांना मी मिसळून राहते. तिला खूप माया आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे ताई. मोठी बहीण गेली, भाऊ गेला, पप्पा गेले, पण तरी पण आपण सगळे सोबत आहोत. तू खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभी आहे, त्याचा खूप आनंद वाटतो. तू नेहमी सुखी आणि आनंदात राहो ही शुभेच्छा. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे आतू. तुमची आणि माझी स्माईल सेम. तुझी आणि वंची स्माईल सेम सेम आहे. आतूचा लाडका वंशू. जिथे बहिणीचा विषय गंभीर तिथे भाऊ खंबीर. हॅपी बर्थडे. व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे ताई. ताईविषयी सांगायचं गेलं 2 शब्द तर खूप समजूतदारपणा आणि खूप केअरिंग आहेत. आम्ही नणंद भाऊजाई नसून तर आमच्यात मैत्रिणीचं एक नातं आहे. हॅपी बर्थडे ताई. हॅपी बर्थडे नानी. आता तुझ्या बाबतीत काय बोलू, जितकं बोलू तितकं कमी आहे. तू खूप मल्टी टॅलेंटेड आहेस, कारण पहिले तर तू खूप सगळ्या गोष्टींमध्ये असा पार्ट घेते. आता तू फॅशन शो मध्ये पार्ट घेतलेला आहे आणि त्यात अवॉर्ड जिंकलीस तू आणि रँक आणला. आणि त्यानंतर ना आता तू कुकिंग, तू जेवण खूप छान बनवतेस, खूप छान. वडापाव, नॉनव्हेज आणि मसाले भात हे 3 गोष्टी आम्हाला इतके आवडतात. तू म्हणजे आम्ही आल्यावरती तू ते नेहमी अशी गोष्ट ती रेडी ठेवत असते जी आम्हाला आवडते. जेव्हा पण नाना येतो, नाना आल्यावरती आमचा सर्वात पहिले क्वेश्चन हाच असतो की नानी कुठे आहे. आणि मग तू तो नेहमी म्हणायचा असा की बाळांनो ती तर नाही आलेली आहे, ती घरी काम करते, तिला नाही आणू शकलो मी. मग आम्ही म्हणतो की तिला नक्की घेऊन येतो पुढच्या वेळेस, आणि तू तिला घेऊन येतोस. तेव्हा आम्हाला अजून आनंद भेटतो. कविता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढचं आयुष्य खूप चांगलं लाभो ही माझी शुभेच्छा आहे. कविता, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या बाबतीत बोलायचं म्हणजे तुझा स्वभाव खूप छान आहे. तू आली तुझं असं म्हटल्यासारखं वाटतं मला. आणि तू नाही आली तर कधी असं वाटतं अरे तुमचं का नाही आली, तो पण नाही आली. आणि मुलांना पण वाटतं की अरे नाही आली का. अजून ट्रीपला जायचं म्हणजे की आपण तुझा आणि माझा चहा पिण्याचं वेळ जातो की पाहुणे मला झालंय का तुझी चहा पिण्यावर करतात. आता जास्त काही बोलत नाही तुला. वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देते तुला. तुझं आयुष्य वाढून तू हसत राहा, छान राहा, बस एवढंच बोलतो तुला. हॅपी बर्थडे कविता. कविता, तुझ्याबद्दल काय सांगायचं, म्हणजे तू जर नाव घेतलं की एकदम हसतमुख चेहरा डोळ्यासमोर येतो. आणि तुझा स्वभाव तर खूप छानच आहे, म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेती, मुलांना पण एवढा तू जीव लावती. मुलांनाच नाही सगळ्यांनाच लावती. आणि तुझ्याकडनं एक गोष्ट मी खास शिकले की जगामध्ये माणसाने सदैव आनंदी राहावं. सगळ्यात मोठं गुण तुझ्याकडनं मी घेतलेला आहे. आणि देवाला मी प्रार्थना करते तुला चांगलं आयुष्य लाभो, त्या सगळ्या चिंता दुःख दूर व्हावं आणि असंच
आमच्या बरोबर मस्त ट्रिपला येऊन एन्जॉय करू आपण सगळे. कविता, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याबद्दल सांगायचं म्हणलं तर जशी तू फॅमिलीमध्ये आली तेव्हापासून ते आजपर्यंत मी बघतो की तू म्हणजे जशी तुझं समज आहे की तू खूप हसतमुख आहे आणि आनंद कसा सेलिब्रेट करावं ते तुझ्याकडनं शिकावं. म्हणजे तुझ्या जेव्हा आमच्याकडे ट्रिप आले त्यावेळेस खूप एन्जॉय झालेलं, खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. तो सगळ्यांवर काय म्हणतात ना की तू प्रेम दिली की तुला प्रेम मिळावं असं काही तू अपेक्षा ठेवली नाही आणि स्वार्थी प्रेम नाही म्हणते. आणि तू असंच राहा सगळ्यांशी मनमोकळं गप्पा मारत जा आणि वातावरण ऑटोमॅटिक आनंद होत राहील. मला आज तो विषय आहे ना, मला आज तो विषय काय ते चांगलं आवडते, कारण का आज तू माझे लाड करता, अजून तर लाड करता, मग त्यानंतर मला प्यार करता, त्याने माझ्यासोबत येतात कधी कधी फिरायला. श्रेतर माझ्यासोबत खेळतो रोज, कधी कधी मांडवायला. आज तू त्याला ओढवते, माझ्या पाठीमागे कधी ओढलं नाही आहे, पण आज तू श्रेयसला ओढत त्याच्या पोराला. आणि आज तुम्हाला कधी ओढत नाही, आज तुम्हाला लाडच करते अशा जसं म्हणजे त्यांचाच पोर काय. श्रेय दादाला अजिबात लाड नाही, कारण का तो असं आहे तुम्हाला माहिती. माझा भाऊ मला आवडतो, पण आज तू माझा भाऊ मला आवडतो, पण आज तू मला जास्त लाड करते, पण आज तुला जास्त तो असं बॅड मॅसेज करतो त्याला. आज तुला वाटतं आज तू मला जात एक काहीतरी देतात पैसे दिल्यानंतर मग मला चांगलं वाटतं. आज तू मला खूप लाड करते असं वाटतंय मला. माझे मिस्टर यांनी आजपर्यंत जे काही बड्डे केलेत ते खूपच मोठे केलेत. म्हणजे मला कधी कधी हसायला येतं की मी इतकी पण लहान नाही, एवढे मोठे त्यांनी माझे बड्डे केलेत. आणि माझी मुलगी, मला तर वाटतं तिचाच हा प्लॅन असू शकतो एवढे व्हिडिओ सगळे बनवायचा, पण तिला खूप आवड आहे. पण आज मला खूप मोठं सरप्राईज मिळालं, वाटलं पण नव्हतं एवढा मोठा बड्डे होईल असं. आणि माझे मुलं माझ्याविषयी इतका छान विचार करतात हे ऐकून मला खूप आनंद वाटला. आणि माझे पुतणे इतकं छान माझ्याविषयी त्यांनी बोललेत, त्यामुळं अजून खूप मी एवढी पण चांगली नाही की ते इतके, म्हणजे मला असं म्हणायचं आहे मी इतकी पण चांगली नाही की इतकं माझं सगळ्यांनी कौतुक करावं. पण मला खूप छान वाटले. माझे मिस्टर यांनी मला कोणतीच गोष्टीची कधी कमी पण केली नाही आणि मला कधी असं वाटलं पण नव्हतं एवढा माझा मोठा आज बड्डे होईल. पण खूप छान वाटले. माझे दीर जावा सगळे एकत्र बसले होते. आम्ही सकाळी गणपतीला गेलो. मला असं वाटलं होतं की आम्ही फक्त आता संध्याकाळी जेवायला जाणार, संपलं. पण माझे एवढे छोटे मुलं माझ्याविषयी एवढा मोठा विचार करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण मला आज इतका आनंद होतोय मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझी आई एवढ्या लांबून माझ्याशी व्हिडिओ कॉलसारखं बोलणं झालं. माझा छोटासा भाचा, वहिनी, भाऊ, माझ्याविषयी सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं. मला खूप खूप आनंद झाला आहे. सगळ्यांची मी खूप आभारी आहे. थँक्यू.